नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दिनांक 1 जानेवारी 2024 ची जाहिरात आहे. जाहिरात क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर नांदेड जिल्ह्यामधील काही उपविभागांमध्ये रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती आपण पाहूया काय आहे जी-आरमध्ये. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील उपविभागाचे सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकणार आहात. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 2 वेबसाईट दिलेल्या आहेत. तर https://nanded.government.in किंवा https://nanded.applygovernment.net या संकेतस्थळावरून तुम्ही अर्ज करू शकणार आहात. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात 1 जानेवारी 2024 रात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे 8 जानेवारी 2024 रात्री 11:59 तर मित्रांनो, 9 जानेवारी 2024ला अपात्र उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच लेखी परीक्षेचा दिनांक दिलेला आहे 14 जानेवारी 2024ला जिल्हा स्तरावर लेखी परीक्षा होणार आहे. उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप सादर करण्यासाठी 14 जानेवारी 2024 सायंकाळी 8 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी 15 जानेवारी 2024ला वेबसाईटवर दर्शवली जाणार आहे. तसेच मुलाखतीचा दिनांक संकेतस्थळावर कळविण्यात येणार आहे आणि अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी संकेतस्थळावरच कळविण्यात येणार आहे. मित्रांनो, परीक्षा शुल्काबाबत बोलायचं झालं तर खुला प्रवर्गासाठी 800 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी 700 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याचवेळी परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरले जाणार नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरले जाणार आहे. मित्रांनो, सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. मित्रांनो, पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक पात्रता काय आहे? तर अर्जदार हा 10वी उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच अर्जदाराचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 25पेक्षा कमी नसावे आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादेमध्ये शिथिलता नाही. अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. त्यासाठी तहसीलदार किंवा तलाठी यांचे रहिवासाबाबतचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे. मित्रांनो, अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर नमूद करायचा आहे. तसेच अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. अर्जदाराची 2 पेक्षा जास्त मुले नसावीत. मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे? तर पद पोलीस पाटील यासाठी लेखी परीक्षा 80 गुणांची असणार आहे आणि तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत 20 गुणांची असणार आहे. असे एकूण 100 गुणांची परीक्षा असणार आहे. लेखी परीक्षेच्या पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न 1 गुणांचा राहील. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. तसेच लेखी परीक्षा इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असणार आहे. तसेच तोंडी परीक्षेकरता घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण 45% प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र असणार आहेत. उमेदवारांनी उत्तर लिहिण्यासाठी किंवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापर करायचा आहे. अर्जदारांनी फक्त एकाच गावातून अर्ज करायचा आहे. एकापेक्षा अधिक गावातून केलेले अर्ज बाद करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरती 2024 ही परीक्षा जिल्हा स्तरावर एकाच दिवशी व वेळी घेण्यात येणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया गावनिहाय होणार असून कोणत्याही 2 गावाच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसणार आहे. पोलीस पाटील पद हे एकाच गावात एक पद असते. त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांचा प्रकल्पग्रस्त माजी सैनिक, खेळाडू सारखी समांतर आरक्षणे लागू होत नाहीत. अर्जदाराने अर्ज करताना
गावाचे नाव, आरक्षण याची खात्री करून अर्ज भरावा. अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित उमेदवाराचीच असणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचून घ्यायची आहे. उमेदवारांनी अर्ज करताना त्यांचा व्हॉट्सअप नंबर नोंदवणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व टप्प्यांवर भरतीबद्दलची माहिती व्हॉट्सअपवर येऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी व्हॉट्सअप नंबर चालू असलेला मोबाईल क्रमांक टाकण्यास प्राधान्य द्यावे. अर्जदारांनी प्रवेशपत्र दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी डाउनलोड करून घ्यायचे आहे. कोणत्याही उमेदवारास पोस्टाद्वारे प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही. प्रवेशपत्राशिवाय परीक्षेला बसता येणार नाही. उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे, जसे की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. अर्जासोबत कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. भरती प्रक्रियेमध्ये कोठेही अडचणी आल्यास एक दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, तर याच्यावर तुम्ही 10 ते सायंकाळी 6 वाजता संपर्क करू शकता. तर मित्रांनो, आपला अर्ज वेळेमध्ये भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, अशाच ताज्या सरकारी अपडेट्स आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.